तर ह्या निवडणुका किंवा हे बिनविरोध झालेले लोक हे सरकारच्या कामकाजावर खुश आहेत का? सरकारच्या आयडिओलॉजीवर ते विश्वास ठेवून आहेत का? सरकारनं केलेलं चांगलं कुठलं धोरण त्यांना मान्य आहे म्हणून त्या जनतेनं त्यांना बिनविरोध दिलंय का? तर जनतेने यांना विरोध दिलेला नाही. तर यांच्या उमेदवाराच्या विरोधात ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले त्या उमेदवारांना धाकदपटशाही दाखवून किंवा त्यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार करून त्यांना विकत घेऊन किंबहुना काही लोकांना खोलीमध्ये कोंडून ठेवून त्यांनी आपले उमेदवार बिनविरोध होण्याकरता म्हणून केलेला प्रयत्न, एक अत्यंत लांछनास्पद प्रयत्न तुम्ही बघितला असाल. तो महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वतः मतदान केंद्र आपल्या निवडणूक कार्यालयामध्ये जातात, आरोच्या ऑफिसमध्ये जातात आणि आरोच्या ऑफिसमध्ये जाऊन अध्यक्ष या नात्यानं सरळ सरळ तिथले हरिभाऊ राठोड यांचं संरक्षण काढा म्हणून ऑर्डर देतात की जो त्यांना अधिकार नाही. अध्यक्षांनी खरं तर कुठल्याही पक्षाच्या बाजूने उभं राहता कामा नये. अशा पद्धतीनं सगळे संकेत, सगळे नियम आणि सगळ्या प्रथा या लोकांनी पायदळी तुडवून हे लोक आपले बिनविरोध केलेले आहेत. हे धाकदपटशाही दाखवून त्यांच्यावरच्या विश्वासापोटी हे बिनविरोध झालेले नाहीत. हे बिनविरोध करून घेतले आहेत. लोकशाही आणि संविधान यांना मान्य नाही म्हणून यांनी हे करून घेतले.